तुम्ही घर घ्यायचा विचार करताय का? तर आजची माहिती तुमच्या खूप उपयोगाची आहे. जर तुम्ही तुमच्या बायकोच्या नावावर घर घेतलं, तर तुम्ही लाखो रुपये वाचवू शकता. आणि आजच्या मध्ये त्याबद्दलच मी तुम्हाला माहिती देणार आहे. पहिला फायदा मुद्रांक शुल्कमध्ये सवलत. महाराष्ट्रामध्ये जर प्रॉपर्टी खरेदी केली आणि त्याच्यामध्ये जर बायकोचं नाव असेल, तर त्याच्या मुद्रांक शुल्कमध्ये 1% सवलत तुम्हाला दिली जाते. समजा 50,00,000चा फ्लॅट आहे. त्याच्यामध्ये 1% म्हणजे त्या ठिकाणी तुमचे ₹50,000 हे सेव्हिंग होतात. दुसरा फायदा बँकेच्या व्याजदर कमी व्याजदर. महिलांसाठी बँकेमध्ये कमी व्याजदर असतं आणि लाँग टर्मच्या कर्जामध्ये त्याचा खूप मोठा फायदा हा पत्नीच्या नावावर घर घेतल्यामुळे होतो. तिसरा फायदा पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत जर महिलाचं नाव प्रॉपर्टी खरेदीमध्ये असेल, तर तुम्हाला 2.5 लाखापर्यंत सबसिडी मिळू शकते. चौथा फायदा आर्थिक सुरक्षा. जर पत्नीच्या नावावर घर असेल, तर नवऱ्याचं काही आर्थिक नुकसान झालं असेल किंवा कर्जबाजारी झाला असेल, तर पत्नीच्या नावावर जर घर असेल, तर त्याच्यावर कोणताही कर्जदार क्लेम करू शकत नाही. हा सर्वात मोठा फायदा पत्नीच्या नावावर घर घेतल्यावर होऊ शकतो. पत्नीच्या नावावर घर घेतल्यानंतर तो खूप मोठा बॅकअप तुमच्या परिवारासाठी होऊ शकतो. त्यामुळं घर घेताना पत्नीचे नाव नक्कीच तुमच्या प्रॉपर्टीमध्ये ॲड करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जे घर घेणार आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. अशाच आर्थिक टिप्स मिळवण्यासाठी संपत्ती सूत्र ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलोअप करा, शेअर करा.